Guys, welcome to another vlog, and today I'm going to बालेवाडी स्टेडियम. आणि बॅकला बघा श्वेता आमची झाडू मारतीये. सो आज थोडंसं म्हटलं फिरून येऊयात. सो माझं एका फ्रेंडचे तिथं मॅच पण आहे. मॅच म्हणजे ते जस्ट असं खेळायला वगैरे जातात तिथे. तर मग मी बोलली की ठीक आहे मला पण बघायचं आहे, तर मग मी पण येऊन जाईल. सो लेट्स गो. तर आता मी रेडी झाली आहे पूर्ण कम्प्लिटली आणि लिफ्टमध्ये आहे. मला बस पकडायची आहे बिकॉज 10:30 वाजता मला तिथे असायला पाहिजे होतं. 11ला चालू होणार होतं त्यांचं आणि स्टील आय एम हिअर. तर मला कसंही करून 11पर्यंत ॲटलिस्ट तिथे पोचायचं आहे. तर पोहोचणार तर नाही आहे मी, आय नो दॅट, बट लेट्स ट्राय माय बेस्ट. Weather is also cool today. मला आता जस्ट बस भेटली आहे आणि आता 11:15 वाजताच मला पोहोचायला बिकॉज 10 तास तर लागणारच आहे. 15 मिनिटमध्ये तर मी काय पोहोचणारच नाही आहे. सो बघूया आता काय. तर मी आता जस्ट राधा चौकला पोहोचली आणि मला 24 मिनिट लागले इथं पोहोचण्यासाठी. तर आता स्टेडियमकडे जाऊया. सो गाईज, बॅडमिंटनचं तर मी आता बघितलं तिथं कसं होतं ते. आणि इथं ना प्रत्येक खेळाचं वेगवेगळं ग्राउंड आहे. सो माझ्यासमोर आता इथं मला वाटतं इथं ॲथलेटिक्स वगैरे, ऑलिम्पिक्स वगैरे सगळेच कॉम्पिटिशन्स वगैरे होतात प्रत्येक ठिकाणी. तर असं स्विमिंगचं आहे हे. छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल. खूप मोठं बालेवाडीचं स्टेडियम आहे हे. तुम्हाला दिसतंय हे फुटबॉलचं ग्राउंड आहे जिथे आत्ता काहीच नाही आहेत मॅच वगैरे, बट मोकळेच आहे आत्ता. हा मॅप आहे आणि इथे एवढे सगळे ग्राउंड्स असणार आहेत. वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक, बॅडमिंटन, स्विमिंग, शूटिंग, फिटनेस सेंटर, बॉक्सिंग, रेसलिंग, टेनिस, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, मीडिया सेंटर अँड पार्किंग. ओके, तर एवढं सगळं इकडे आहे. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची स्टॅच्यू आहे. इकडे खूप जास्त मॅचेस होतात आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॉम्पिटिशन्स टाईपसुद्धा इथे अरेंज होते सगळं बालेवाडी स्टेडियममध्ये. आणि हे पुण्यामधलं खूप मोठं एक स्टेडियम आहे
आणि ह्याच्यामध्ये मी आता बघितलं, म्हणजे मी थोडीफार मॅच वगैरे बॅडमिंटनची बघितली. विकेंड असल्यामुळं लोक बुकिंग वगैरे करून पण इथं खेळायला येतात. आणि इकडे लहान मुलं क्रिकेट खेळतात. मी आता फिरले 4-5 ग्राउंड्स वगैरे आणि खूप छान स्टेडियम आहे आणि मस्त वाटलं इथं. जास्त काही एक्सप्लोअर नाही केलं, जस्ट बिकॉज तिकडं खूप चालावं पण लागतं आणि ऊन पण जास्त आहे, सो त्यामुळं. बट इथं इव्हेंट हॉल, फुटबॉल ग्राउंड, स्विमिंगचं जे होतं ते, आणि बॅडमिंटन, टेनिसचं पण तिकडे होतं जरा, बट मला माहीत नाही आहे की अलाउड करतात की नाही बाकीच्या स्टेडियम्समध्ये, सॉरी ग्राउंडवरती. तर म्हणून मी तिकडे जास्त लांब गेले पण नाही. सो मी एवढंच बघितलं. खूप छान आहे. आणि तसं मी बसली आहे, सो बसण्यासाठी सुद्धा खूप छान आहे इथं. तुम्हाला येऊन बसायचं असेल तरीसुद्धा येऊन बसू शकताय. वीकेंड जर स्पेंड करायचं असेल तरीही करू शकता. तर अशा प्रकारे आहे बालेवाडीचं स्टेडियम.